नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी खूप छान झाली आणि नंतर नाश्त्यासाठी उत्तप्पे बनवले होते. त्यासाठी हे इडलीचंच बॅटर आहे ते तव्यावरती स्प्रेड केलं आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि छान असं दोन्ही बाजूनी भाजून घेतलं. छान असे उत्तप्पे बनवले आणि ते नाश्त्यासाठी खाल्ले. वरून चहा घेतला. नाश्त्याचं काही असो पण सकाळी सकाळी चहा हा लागतोच. चहाशिवाय माझे दिवसच सुरू होत नाही. नंतर नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाला लागले. आज मला शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी बनवायची होती. त्यासाठी इथं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरवरती बारीक करून ठेवलं आणि संध्याकाळचा चहा घेतला. शेवग्याच्या शेंगा छान अशा सोलून घेतल्या, कापून घेतल्या आणि सोलून घेतल्या. नंतर मिक्सरवरती वाटण करून घेतलं, तर याला असा मिक्सरचा त्रास होत होता. नंतर मी भाजी बनवायला घेतली. तेलामध्ये जिरं, मोहरी, त्याचबरोबर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं. त्याचबरोबर हळद आणि लाल मिरची पावडर जी आपण रोज वापरतो तो मसाला, वरून सोलून चिरून घेतलेल्या शेंगा टाकल्या. छान असं परतून घ्यायचं आणि वरून गरम पाणी टाकलं. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि गरम मसाला छान अशी उकळी काढून घेतली आणि उशीरपर्यंत शिजवून घेतलं. छान जितकी शिजेल तेवढी मस्त लागते भाजी ही. त्याचबरोबर मी भाकरी आणि भात बनवलं होतं. हे होतं संध्याकाळचं जेवण बनवून ठेवलं आणि मी गेले होते हळदी कुंकाला जाऊन आले आणि तोपर्यंत स्वराजला जरा सर्दी खोकला झालेला होता. नंतर त्याला वाफ दिली आणि असा संपला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.